आयुष्यातला कुठला बी पुरस्कार मिळवला तरी ह्यासनीच समर्पित करीन। कदाचित ह्यामुळे का आईची बी हीच इच्छा होती आणि आईची जी इच्छा असेल तेच तिचा पोरगा भीमराव करणार, त्योच तर बनणार। आणि तुमच्या समद्यांचे लय लय आभार। फक्त एक निवेदन आहे का हा पुरस्कार देण्याच्या संघटनेत तुम्ही हे बी चालू करा, ज्यामुळे जास्तीत जास्त पोरं शिकतील आणि खास करून आमच्या जातीतली पोरं शिकतील। बाबा बोलतात आमची गरिबी, आमची निराशा, आमचा अपमान आणि आम्हासनी तिरस्कारापासून मुक्त शिक्षणच करू शकतं। या समाजानं आम्हासनी एका अंधाऱ्या हिरीत ढकललं आहे। फक्त शिक्षणच आम्हासनी या हिरीतनं बाहेर काढून प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकतं। त्यामुळे तुम्ही आमच्या जातीतल्या पोरासनी बी शिक्षित करा। भीमाबाई, आज भीमरावच्या बोलण्यात एक वेगळ्याच प्रकारची धार आहे। बोलणं सरळ काळजातून निघतं आहे आणि भीमाचं हे बोलणं जसं की आपल्या पिढ्यांसाठी आणि त्यांच्या परिस्थितीला समर्पित आहे। कदाचित ह्यो त्यामुळेच बोलतोया, कारण तू जाता जाता भीमाला आपल्या जातीसाठी जगायचं आणि मरायचं आहे बोलून गेली होतीस। आपली जात सतत तुझी ऋणी राहील भीमाबाई, सतत ऋणी राहील। भीम बाळा, आज तुझे आम्हा समद्यांसाठी बोललायस त्या गोष्टीसाठी मी आणि आपला समाज नेहमीच तुझे आभार मानू। चल बाळा, घरला जाऊया। चल, चला। भीम, ये बस। गंगा, मी आज काहीतरी गोड केलंय। इतक्या आनंदाच्या प्रसंगी समद्यांचं तोंड गोड झालं पाहिजे नाही? मीरा, अशा परिस्थितीत उंद करायची काय गरज होती? भाऊ, भीमाला इतकं मोठं यश मिळालं तर मी काय बी नाही करू शकत। गंगा, जा समद्यांसाठी घेऊन ये। वय, मी घेऊन येते। जा बाळा, या पुरस्काराला तू आपल्या पुस्तकांजवळ ठेवून ये, कारण की ही गोष्ट तुला सतत आठवणीत राहील की जर असे अजून पुरस्कार मिळवायचे असतील तर पुस्तकांसंग नातं जपलं पाहिजे। जा। एकाच्या 2 ट्रॉफी होतील। मग 2चं 10, 10चं 100 आणि मग एक दिवस हे पुरं घर पुस्तकानं ट्रॉफीने भरून जाईल। आय, मी तुला एवढं शोधलं, तू पुरस्कार समारंभात बी नाही आलीस आणि आता आलीस। भीमा, बाबांनी समजवलं आहे ना तुला की म्या मरणाच्या त्या बाजूला गेलीये। प्रत्येक वेळी म्या तुझ्या संग नाही राहू शकत।
जेव्हा माझं मन तुझं मन आणि परिस्थितीचं बोलावणं हे जेव्हा तिघं असल तेव्हा म्या राहील तुझ्या संग. आय, हे तर बाबांनी मला समजवलं होतं. तुला कसं माहित पडलं? तेव्हा तू तिथं होतीस काय? वय, तू जिथं बी राहशील तुझ्या संग प्रत्येक जागेवर प्रत्येक येळी राहणार म्या. तुला दिसल किंवा नाही दिसणार, म्या तर राहणारच. आई, तुझ्या मांडीवर झोपायची लई इच्छा होतीये. झोपव की. चल ये. तसं भीमा, आज पुरस्कार सोहळ्यामध्ये तुझे भाषण केलंस ना, लई चांगलं होतं. आई, तू तिथं होतीस? तू ऐकलं होतस ते? वय, समद ऐकलं. आणि तुला माहित आहे भीमा, तुझ्या बाबासनी किती अभिमान वाटत होता तुला तिथं बघून. अन तुला माहित आहे, आपल्या जातीतल्या समद्या माणसांना लय अभिमान वाटत होता तुझा. आय, तुला माहितीये, आपल्या जातीतली लोक माझ्यावर लय प्रेम करतात. नाही, लय नाही, लय 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 प्रेम करतात तुझ्यावर. पर भीमा, जिथे प्रेम असतं तिथं आपली लय जबाबदारी भी असते. आणि त्यामुळं तुला त्या लोकांसाठी लय जबाबदार बनलं पाहिजे. ठीक आहे आई. चल ये. ताई, रामजी कुठे आहे? वाटल्या दारी पोरांची कापड धुतोय. ताई, ते मी मागच्या वेळी तुमच्याशी बोललो होतो ना रामजीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल, तर तुम्ही बोललात की नाही? नाही, समजतच नाही आहे कसं बोलावं ते. या या, समजा चाय पिऊन घ्या. आत्या, बाबा चाय पिऊन घ्या. आधी हे घ्या. भीमबाळा, मला तुला एक गोष्ट विचारायची होती. ते तू विधवा बायकांसाठी लढतोस ना, आणि त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी. तर मी असा विचार करत होतो की तुझ्या बाबांचं बी दुसरं लगीन करूया का? ज्याने तुला बी आई मिळेल दुसरी आणि बाबांना बायको. रंजन, काही चित्र बोलतोयस? बरोबर बोलतोय पुरंजन. भाऊ पोर अजून लहान आहे आणि हे घर सांभाळायला बाईची बी गरज आहे ना. मी तर काय बी करू शकत नाही. भीम, बोल बाळा, तुला काय वाटतं? दुसरी आई आली तर बरंच होईल ना. बाबांना ही समधी काम नाही करावी लागणार. त्याच्या बी डोक्यावरचं ओझ थोडं कमी होईल. नका मला दुसरी आई. रंजन काका, त्या लोकांचं कोणच नव्हतं, त्यामुळे त्यांचं लग्न कदाचित ठीक होतं. पण इथं तर आम्ही समजे एकमेकांसाठी आहोत ना. ऐकलं काय बोलला भीम ते? उठ उठ.
भाऊ चल चल. पुन्हा हे असं बोललास ना तर इथं नाही यायचं, समजलं? जा जा. बाबा, मला दुसरी आई नग, मला माझीच आई पाहिजे. नाही बाळा, या दुसरं लगीन नाही करणार, कवाच नाही करणार. रडू नकास, जा. भीम, तुला आठवतंय ना तुझ्या आईनं शेवटचा श्वास घेताना बाबांकडनं काय वचन घेतलं होतं? मीरा, सुभेदार साहेब, वचन द्या, वचन द्या. भाऊ, वहिनीचीच इच्छा होती की तुझं दुसरं लगीन व्हावं. मीरा, तुझ्या समोर हात जोडतो पण हे नको बोलूस. करणार म्या, कारण वहिनीला वचन दिलंय मी तुझ्या दुसऱ्या लग्नाचं. नग नग, मला दुसरी आई, मला कवच नग. नाही बाळा, नाही करणार मी दुसरं लगीन. सगळं सामान बाहेर काढा भीमाबाईचं. सर्व सामान बाहेर काढा भीमाबाईचं, एक एक सामान. का? काय झालं? कारण तुझ्या बायकोची आत्मा आम्हा समद्यासनी त्रास देती हाय, आणि तिच्या आत्म्याला इथून लांब कुठेतरी नेणं गरजेचं आहे. हे काय नवीन नाटक चालू केलंय तुम्ही? ते चिती असताना कुणाला भी, कधी भी कुणाला त्रास नाही दिला, तर मग मेल्यानंतर कुणाला कशाला त्रास दिलती? म्हणूनच तर मेल्यावर नाटक करते. पण आता माझं हे कर्तव्य आहे की मी त्या दुष्ट आत्म्यापासून यांची सुटका करावी. जा, तिचं सर्व सामान बाहेर घेऊन ये, सगळं इथेच जाळून टाकूया. पण आईच्या समद्या आठवणी जाळून टाकून तिचा आत्मा कसा काय चांगला होणार? आणि काय पुरावा आहे का ती त्रास देणं बंद करेल म्हणून? अरे मूर्खा, भीमाबाईचं सर्व सामान जाळल्यामुळे तिचा मोह देखील जळून जाईल, आणि मग त्याच धुराने तिला बांधून खूप लांब नेऊन बंदी बनवणार. ठीक आहे, आधी तुम्ही आईच्या आत्म्याला बोलवा, मी बघणार, आणि मग तुम्हाला जे करायचंय ते करा. अजिबात वाद घालायचा नाही, अजिबात नाही. वय, आणि आमची पोरं बी रात्री दचकून उठतात, आणि आमच्या घरच्या बायका बी घाबरतात, आणि आपल्या कुटुंबाला वाईट गोष्टींपासून वाचवणं आमचं कर्तव्य आहे. ये बघ रामजी, गप गुमान जा आणि भीमाबाईचं समद सामान इथं घेऊन ये, नाहीतर या घराची वाट लावून टाकू आम्ही. मग आम्हासनी शुद्धीकरण करावं लागलं तरी चालल. नाही, आम्ही काय बी नाही आणणार. त्या आईच्या आठवणी आहेत, आणि त्या आमच्या संकटच राहतील. जर एखाद्याकडून त्याच्या आठवणी काढून घेतल्या तर त्याचं आयुष्य रिक्त आणि निराधार होऊन जात, आणि त्या भीमरावाकडून त्याच्या आईच्या सर्व आठवणी खेचून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, घ्या समद, समद घ्या, पण आमासनी त्रास नका देऊ. आणि तसं भी माझी पोरं आधीपासून लय चिंतेत आहेत. मग जा, सगळं सामान घेऊन ये. नाही, त्या आईच्या आठवणी आहेत. जाऊ दे बाळा,
आठवणी मनात असत्यात. 4 साड्यानं घरातली थोडीशी भांडी जाळून कुणाची बी आठवण संपू नाही शकत. हे घ्या भीमाबाईच्या साठवलेल्या समध्या आठवणी. हे घ्या, जाळून टाका. तुमच्या सर्वज्ञ महाराजांचा आदेश पाळा. घ्या. घासलेट घेऊन या. थांबा. मी माझ्या आईच्या आत्म्याशी बोललो हाय. ती काय नाही करत हाय. जी करते हाय ती महाराजा संग राहायची तिचा आत्मा हाय. त्यांच्याच मुळे यांच्या पोरासनी त्रास होतोय आणि यांच्या घरच्या बायका बी. चेष्टा करतोयस? अरे तू कसा आत्म्यासोबत बोलू शकतोस? जसं तुम्ही आत्म्यासंग बोललात तसं बाळादादा बी आत्म्यासंग बोलला. बाळादादा बरोबर बोलतो या. आणि ह्यो तर तिचा पोरगा हाय. आमच्या आईला तुम्ही समधी बघू शकता तर बाळादादा का नाही? आत्म्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती ईश्वर कुणालाही देत नाही आणि तुम्हासारख्या अस्पृश्यांना तर कधीच नाही. अगदी बराबर बोलताय ते. या तिघा भावांना तर भांडायची सवय झालीये. सवय यामुळे लागलीये कारण तुम्हा लोकांनी सूट दिलीये. तर जास्त बोलू लागले तर जीभ हासडून हातात द्या. अरे अशी कशी जीभ हासडणार? हात तर लावून दाखवा. हातच तोडून टाकेन तुमचा. हे बघा, तुम्ही समध्याने इथून जावा, नाहीतर पोलीस कप्तानाकडे जाऊन मला तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. आणि भीम जो पुरस्कार आणायला गेला होता तेव्हा त्याची ओळख मोठ्या लोकांसंग बी झाली आहे. जर ती लोक हिथं आली ना तर तुमच्या मधलं कोणी बी नाही वाचणार. तुम्ही यांच्या पोकळ धमक्यांना घाबरताय? जरा विचार करा. त्या भीमाबाईच्या आत्म्याचा प्रभाव तुमच्या मुलांवर, तुमच्या बायकांवर पडला तर काय होईल? यावेळी गप्प बसून नुकसानच पोचेल. म्हणून माझं म्हणणं ऐका आणि जसं मी बोलतोय तसंच करा. बरोबर बोलताय तुम्ही. आपल्याला ह्यांच्या बोलण्यावर लक्ष दिलंच नाही पाहिजे. आणि बघूया की या भीमाबाईचं समद सामान जाळण्यापासून आमासनी कोण थांबवतं. ठीक आहे, तुम्ही माझ्या आईचं समद सामान जाळून टाका, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही इमानदारीत द्या. काय? तुमच्या मधल्या कुणाकुणाला तुमच्या कुटुंबातल्या मेलेल्या माणसासंग बोलायची इच्छा आहे? अरे हा काय नको त्या गोष्टी बोलतोय. आपल्या कुटुंबातल्या मेलेल्या लोकांशी कोणाला बोलायचं नाही हाय. आम्हा समध्यांनाच बोलायचं हाय. मग तुम्ही ह्यासने सांगत का नाही?
का तुमच्या मेलेल्या माणसांसंग बोलणं करून द्यायला? कारण हे तर आत्म्याशी बोलू शकतात ना. आणि जर यांनी बोलणं करून दिलं ना तर आईच्या समजा आठवणी मी तुमच्या समोर जाळून टाकेन.